मित्रांनो नमस्कार, तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलोय सुराज वेज थाळीला। तर चला बघूया आतमध्ये थाळी कशी आहे। एकदम राजस्थानी थाळी सातारामध्ये सुरू झाली आहे म्हणून आपण आज ती पाहायला आलोय। तर चला बघूया। तर आपण यांचा हॉल बघितला। हॉलमध्ये आल्यावर तर एकदम राजेशाही वाटतंय आणि हॉलचं हायजीन एक नंबर आहे। आपण आता यांचं किचन आतमध्ये जाऊन बघूया। तर चला मित्रांनो, सगळ्यांची काम चालू आहे। बघूया किचनचं जर हायजीन बघायला गेला तर एकदम स्वच्छ किचन आहे। एवढी स्वच्छता कुठल्याच किचन मध्ये नसणार। तर मित्रांनो चला आजचा मेनू बघूया। तर आजचा मेनू दाखवा काय। पनीर पसंत आहे। आगाय कसला कट सुटला त्या पनीरला बघा, एक नंबर दिसतोय। सोयाबीन ड्राय आहे। बरं अजून आलू महाराज आहे। मिक्स कटोरा आहे। बरं लवंगी दाल आहे। राजस्थानी कढी आहे। राजस्थानी कढी। मिसळ उसळ आहे। मिसळ उसळ चाटमध्ये काय ओके दाल खिचडी दाल। मित्रांनो सगळ्याच आयटम गरम आणि फ्रेश दिसतात। सगळ्याचा दिसाय तर एक नंबर खट्ट माल आहे। तर आता आपण टेस्ट करून बघूया कसा काय विषय यांचा। तर चला मित्रांनो, इथं बसायला पण गाद्या वगैरे सगळं एक नंबर विषय। आणि इकडं बघा की सगळं उंट वगैरे सगळं केलेलं आहे। त्यामुळे एकदम राजस्थानमध्ये आल्यागत फील होतोय। राजस्थानमध्ये वाडे कसे असतात त्या टाईपमध्ये यांचा सगळा एम्बियन्स आहे। तर चला आता आपण यांची थाळी वगैरे सर्व्हिस काय आहे ते बघूया। आता मित्रांनो तर आपण इथून आता यांच्या जागेवर बसलेलो आहे। मित्रांनो हे तर एकदम राजेशाही थाट झालाय। अगदी इथं येऊन बसून जागेवरती हात धुवायला पाणी वगैरे भेटले। तर चला यांची सर्व्हिस आत्तापासून वाटायला लागले की एक नंबर आहे। तर चला बघूया कसं काय होतंय।
17-18 पदार्थ आपल्या ताटामध्ये आलेले आहेत. तर आता सुरुवात कुठनं करायची हे तर अजून काही समजलेलं नाही, पण आता आपण कुठनं तरी सुरुवात करूया. चल मित्रांनो, आपण पनीर पसंदा घेतलेला आहे. तर या भाजीची आपण टेस्ट घेऊया. मित्रांनो, ही भाजी एक नंबर आहे. एकदम गोडसर, जास्त स्पायसी अशी नाही आहे, एकदम गोडसर टेस्ट आहे. टेस्टला एक नंबर आहे, नाद नाही करायचा भाजी. आता आपण त्यांची दुसरी आलू महाराजा भाजी बघूया. मित्रांनो, त्यांची जी आलू महाराजा भाजी आहे ही पण एक नंबर आहे. म्हणजे कोणतीच भाजी जास्त स्पायसी नाही आहे. तर आपण आता यांची दुसरी भाजी बघूया. मित्रांनो, ही मिक्स कटोर भाजी एकदम झणझणीत आहे. त्यामुळं ह्या तिन्ही भाज्यांचं कॉम्बिनेशन एक नंबर जुळतंय. मित्रांनो, याच सुकी भाजीमध्ये आपल्याला सोयाबीन ड्राय आलेलं आहे. भाजीची टेस्ट एक नंबर आहे, विशेष नाही. मित्रांनो, आपल्याला मिसळ चाट यामध्ये भेटलेला आहे. तर आपण हा मिसळ चाट टेस्ट करूया. हे एकदम मिसळसारखंच लागतं. म्हणजे मिसळच आहे थोडक्यात आहे. म्हणजे चाटसाठी एक नंबर आयटम आहे. थाळीमध्ये सगळे आयटम एक नंबर आहे. आपल्याला सुराज व्हेज थाळी या ठिकाणी सातारकरांनी अवश्य भेट घेतली पाहिजे. मित्रांनो, आता आपण यांची राजस्थानी कढी टेस्ट करूया. कढी पण एक नंबर आहे, नादच नाही. एकदम जसं कढीला फ्लेवर पाहिजे ना आंबोसाचा, तसा एक नंबर फ्लेवर आलेला आहे कढीला. राजस्थानी स्पेशल लवंग डाळ भेटलेली आहे, तर ती आपण खाऊया. ओके मित्रांनो, स्वीटमध्ये आपल्याला ड्राय फ्रूट रबडी आलेली टेस्ट करू. एक नंबर, विषय नाही. सगळ्यात नाद तेच आहे, ड्रायफ्रूट रबडी. आपल्याला आता वडा भेटलेला आहे, सॉरी कांदा भजी. तर हे कांदा भजी आपण यांच्या चटणीसोबत टेस्ट करूया. भजी खाल्ल्यानंतर राजस्थानमध्ये एकदम महाराष्ट्रात आल्यागत वाटतं. म्हणजे ही थाळी राजस्थानी महाराष्ट्रीयन दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे आपली थाळी आपल्याला सातारमध्ये भेटणार आहे. ही थाळी खायसाठी आपल्याला जेडपी चौकात सुराज व्हेज थाळी म्हणून आपलं हॉटेल आहे, तर इथं आपल्याला भेट घ्यायची. मित्रांनो, आपल्याला थाळीमध्ये स्पेशल दाल खिचडी आलेली आहे. तर ती दाल खिचडी आपण टेस्ट करूया. एक नंबर. म्हणजे आता आजकाल दाल खिचडी खूपच ट्रेंडिंगला आलेली. म्हणजे लहान बाळांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत दाल खिचडी आता ट्रेंडिंगमध्ये. तर दाल खिचडी स्पेशल जरी खायची असेल तरी तुम्हाला इथंच यावं लागेल, कारण एक नंबर विशेष येत नाही. तर आजच्या मेनूनुसार आपल्याला उकडीचे मोदक मिळाले आहेत. तर ह्याच्यावर मस्त 2 चमचे तुपाची धार सोडलेली. तर आपण उकडीचा मोदक खाऊया. मित्रांनो, मोदक सुद्धा एक नंबर आहे. सातारकरांना भेट घेतलीच पाहिजे, विषय देत नाही. आता मला बोलायला सुचत नाही आहे काही. ती उत्कृष्ट थाळी आहे. मला शब्द संपलेत अक्षरशः बोलण्यासाठी. तर चला, मी माझ्या जेवणाकडे लक्ष देतो. तुम्ही आता आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.